त्यामुळे हे जे विरोधक आहेत तुमच्या गावामध्ये तुमच्या वस्तीमध्ये येतील, बरंच काय बोलतील. अहो याच्यामध्ये जर आपण बघितलं, राम शिंदे सर म्हणतात गेल्या महिनाभरात मी गावागावामध्ये गेलो, गावामध्ये गेल्यानंतर लय भारी वाटलं. मग 5 वर्ष काय तुम्हाला घरी बसायला कुणी सांगितलं होतं? का नाही आला बाहेर? यायचंच नव्हतं. आता का बाहेर आले त्याचं प्रमुख कारण सांगतो. त्यांनाही माहिती ते जिंकून येत नाहीत त्या मतदारसंघातून, पण का उभं राहायचं? तर पार्टीकडनं मोठं घबाड येणार आहे, घबाड. अहो एका आमदारांना भाजपने आणि मित्र पक्षाने त्यांच्या 25 कोटी रुपये दिलेत इलेक्शन लढायला. बघा ना तुमच्या गावामध्ये शहरामध्ये खानावळ सुरू झाली असेल, कार्यकर्त्यांना दारू देणं सुरू झालं असेल, याला विकत घे त्याला विकत घे, या नेत्याला खबाड दे, नागपूरला घेऊन जा, मुंबईला घेऊन जा, हे बरंच काय चालू झालंय. 25 कोटी तिथून आले. लोकसभेला मला नका विचारू, पण इथून जे भाजपचे उमेदवार उभे होते त्यांना जाऊन विचारा काय परिस्थिती होती. हट्ट धरला होता या महाशयांनी की या मतदारसंघातलं जे कुठलं अर्थकारण असेल ते फक्त माझ्याकडेच ठेवायचं, नाही तर मी रुसून बसतो. बसले रुसून 10 दिवस. मग देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला आणि मग घेतल्यानंतर जे काय मिळायचं त्यांना मिळालं आणि मग ते कामाला लागले. आज सकाळी का काल रात्री माझ्या मोबाईलवर एक फोटो आला. मी म्हणलं हे काय आले जरा बघावं. त्या फोटोमध्ये काय, तर मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, माझ्या इलेक्शनसाठी मला पैसे द्या. अहो मध्य प्रदेशमध्ये तुमच्या साडूची कंपनी आहे हे लोकांना माहित आहे का? तुम्ही तुमच्या जे काय ॲफिडेव्हिट द्यावा लागतं इलेक्शनच्या वेळेस, किती रुपयाची प्रॉपर्टी दाखवली त्यांनी, कुणी बघितली का? 7 का 8 कोटी रुपयाची. तुम्ही लोकांना काय सांगता? मी सालगड्याचा मुलगा आहे. मग मंत्री झाल्यानंतर असं काय झालं की चोंडीमध्ये तिथं मोठा बंगला बांधला? बंगला बांधा, माझं काहीच म्हणणं नाही. माझी चीड फक्त एका गोष्टीची आहे, चोंडी ही अतिशय पवित्र भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची ती जन्मभूमी आहे. तुमच्याकडे 12 खाती होती. 12 खाती 5 वर्ष असताना सुद्धा त्या पवित्र भूमीमध्ये सरकारचा 1 रुपया निधी नाही आला आणि तिथं 1 रुपया न निधी येता तुम्ही तुमचा बंगला तिथं बांधता आणि लोकांकडनं तुम्ही पैसे मागता. अरे काय साधी लोक आहेत का? लय हुशार लोक आहेत. त्यांना माहिती तुमचं काय चाललंय. कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही कितीही केला, लोकांना माहिती काय परिस्थिती आहे. रायगडमध्ये तुमची जमीन आहे, ती कशी घेतली आहे, MIDCच्या जवळ का घेतली, याच्याबद्दल मी या ठिकाणी काय बोलणार नाही. आणि तुम्ही जर माझ्यावर बोलत असाल सोन्याच्या चमच्याबद्दल, अहो ज्या कुठल्या कुटुंबात जन्मायचं कोणाच्या हातात असतं? फक्त प्रेमळ आई वडील मिळणं हे फार मोठं नशीब असतं. आणि इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ते नशीब आहे, कारण त्यांचे आई वडील त्यांच्यावर प्रेम करतात. जेवढे आई वडील तुमच्यावर प्रेम करतात तेवढेच माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात. पण ज्या कुटुंबात मी जन्मलो त्या कुटुंबाने राजकीय क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर खूप मोठं काम केलं असेल तर मी म्हणेल की नक्कीच मी भाग्यशाली आहे की पवार कुटुंबामध्ये तिथं जन्मलो. लहानपणीपासून आदरणीय पवार साहेबांचं काम तिथं मी बघितलेलं आहे आणि पवार साहेब ज्या पद्धतीने काम करत आले त्याच पद्धतीचं काम गेल्या 5 वर्ष या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. आणि पुढचे अनेक वर्ष फक्त या मतदारसंघामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यकर्ता काम करणार आहे. सोन्याचा चमचा, पण त्या सोन्याचा चमचाचं तुम्ही काय करता हे सुद्धा महत्वाचं आहे. मी माझ्या आई वडिलांना विचारलं, खरंच काय लहान असताना सोन्याच्या चमच्याने तुम्ही मला चारलं का काय? माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी सांगितलं, अरे कोणाच्या भाषणाचं कोणाच्या शब्दाचं कधी सिरियस घ्यायचं नाही घ्यायचं हे तू ठरव. राम शिंदे सर तिथं बोलतोय आणि तू ते सिरियसली घेतो? मी म्हणलं नाही, मला जरा जाणून घ्यायचं होतं. आपले एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणतात सोन्याचा चमचा.
तिथं देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात सोन्याचा चमचा. म्हणलं खरंच विचारून घ्यावा आई वडिलांना, खरंच सोन्याचा चमचा होता का? अरे पण ते सोन्याच्या चमच्याचं तुम्ही काय करताय हे सुद्धा महत्वाचं आहे ना. या मतदारसंघामध्ये सरकारकडनं निधी न घेता आपण शैक्षणिक सत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलंय, महिलांच्या सबलीकरणामध्ये तिथं काम केलंय. जेव्हा टँकर कमी पडलं, पाणी कमी पडलं, त्या सोन्याच्या चमच्याचा वापर करून सामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण ते पाणी दिलेलं आहे. हे आमचे विरोधक म्हणतात कंपोस्ट बॉक्स दिला, पॅड दिलं, दप्तर दिलं. दिलं ना, काय हरकत आहे? माझ्या मुलांना देतो. गेले 20 दिवस झाला अजून माझ्या मुलाला आणि मुलीला मी भेटलो नाही. पहाटे 2-3 वाजता येतो, निघून जातो, फोनवर बोललो तर बोलतो. मग या मतदारसंघामध्ये आल्यानंतर लहान मुलाला बघितल्यानंतर जर मला माझाच मुलगा नाही तर माझीच मुलगी त्यांच्यामुळे दिसत असेल आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छितो असेल तर त्याला काय हरकत आहे? चला, मी दिलं कंपोस्ट बॉक्स, तुमच्या दानात असेल खोट रबर द्या, शिशी पेन्सिल द्या. ते म्हणतात रोहित पवारनी CSR कुठून आणलं ते बघतोच. अरे काय बघायचं बघा. तुम्ही काय बघता? ईडी सुद्धा मला बघते की मी पैसे कुठून आणले. ईडीला काय नाही सापडलं, तुम्हाला काय सापडणार आहे तिथं? कारण का जो काय पैसा मी कमवलाय, तो कष्टातून कमवलाय म्हणून मी घाबरत नाही. अहो ह्याच्यावर तुम्ही बोलत असताना जरा विचार करून बोला. ते काय म्हणतायत की मतदारसंघामध्ये रोहित पवारांचे सर्व नातेवाईक, सर्व मित्र परिवार, कुटुंबीय हे प्रचार करतायत. पहिल्यांदा राम शिंदे सर खरे बोलले. कारण माझा प्रचार कोण करतंय? तुम्ही करत आहात. आणि माझं कुटुंब काय असेल तर कर्जत जामखेडे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा कुटुंबातला एक व्यक्ती असल्यासारखा तिथं काम करतो आणि मी कधी आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय, माझ्या बहिणीबद्दल बोलताय, माझ्या वडिलांबद्दल बोलताय, माझ्या पत्नीबद्दल बोलतायत. काय हरकत आहे प्रचार करण्यासाठी? हे सर्व लोक या ठिकाणी जात असतील, लोकांना भेटत असतील. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही राजकारणाला जर खालच्या लेवलला घेऊन जात असाल तर इथं असणारी जनता सुज्ञ असल्यामुळे योग्य असं उत्तर या विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. अहो तुम्ही भूमिपुत्र म्हणता, मला तर असं वाटतं की तुम्ही मुकादम आहे. मग अशी दत्ताभाऊनी सांगितलं मुकादम, पण दत्ताभाऊ राम शिंदे सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर मुकादमाचा वेगळा अर्थ निघतो. जेव्हा एखादा पैसावाला असेल नाही तर गुंड असेल तर त्याचे हे मुका घेतात, पण एखादा सामान्य व्यक्ती असेल तर त्याला दम घालतात. अहो मुकादम शेठ, तुमचं बघा आता 24-23 तारखेला काय होते. मी तर त्यांना विनंती करतो, गेल्या वेळेस 11 वाजताच तुम्ही बाहेर निघाला होता, पुढच्या दरवाजाला चालला होता. मी विनंती केली मागच्या दरवाजाकडनं घेऊन जावा, कारण पुढे जे कार्यकर्ते ते त्यांच्याबद्दल काय करतील हे सांगता येणार नाही. पण आता विनंती एवढीच आहे, घरीच बसा, येऊ नका. आलात तर सांगता येणार नाही काय, आणि जर चुकून आलातच तर 9:30 वाजताच तुम्हाला निकाल कळणार आहे की या पवित्र भूमीमध्ये या कार्यकर्त्याला इथं असणाऱ्या लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून भरभरून तिथं प्रेम दिलेलं आहे. राम शिंदेचं भाषण ऐका, ते काय म्हणाले? चुना लावून रोहित पवारला परत पाठवायचे. बरं उदाहरण देताना चुन्याचंच दिलं. 12 खात्याचे मंत्री होते आणि 12 खात्याचे मंत्री असताना 5 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांना काय केलं तर नुसता चुनाच लावलाय. हे आणतो ते करतो, हे आणतो हे मंजूर करतो ते करतो, आणि आपल्याला काय वाटलं अरे मंत्री करेल. आणि मग अशा पद्धतीने राम शिंदे सरांनी आपल्याला चुना लावला असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला 100% त्यांना चुना लावायचा आहे. आणि त्यांचं जे लीड असेल, आपलं जे लीड असेल ते लीड 100% आपल्याला डबल या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं. आणि त्यांना जे मतदान मिळालं ते कसं कमी होईल यासाठी आपल्या सर्वांना तिथं प्रयत्न करायचे, हे मी इथं खरं तर म्हणतो.
खरं तर अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत. मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेन, ही लढाई विचाराची आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये कुठेतरी आपल्या सर्वांना तिथे एकत्रित यावं लागते आणि एकत्रित येत असताना आपल्या बूथवर, आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांना लक्ष द्यायची जरूरत आहे. आणि मग याच्यामध्ये कुणी दमदाटी करत असेल तर त्याला उत्तर द्यावं लागते. खरं तर माझ्या बरोबर तुम्ही सर्वजण प्रचार करता, पण राम शिंदे सरांबरोबर जर बघितलं तर कोण प्रचार करते, कोण करते? अहो, कर्जत तालुक्यामध्ये देवकाते नावाचा आपला एक कार्यकर्ता आहे. राम शिंदे सरांच्या कार्यकर्त्यांनी आपला बोर्ड फाडला म्हणून त्यांनी त्यांचा बोर्ड फाडला. आणि मग त्यांना फोन करून हे नेते काय म्हणतात, शांत बसतोस का, नाही तर तुला मोका लावतो. मुकादम, सामान्य लोकांना दम आणि मुका घ्यायला ह्यांच्या बरोबर प्रचारामध्ये कोण फिरते? ज्याचा मुका लावलाय, ज्याला मोका आहे, तिथं हद्द पार केले, अशा लोकांना या भागामध्ये प्रचारामध्ये घेऊन फिरतायत. फिरा फिरा, त्यांच्यामुळेच माझी कदाचित 5-6 हजाराची लीड वाढणार आहे असं मला वाटतंय. कारण काय, लोकांना शांतता पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, लोकांना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. आपली मुलगी शाळेत गेल्यानंतर आपल्याला टेन्शन वाटलं नाही पाहिजे की किती वाजता आहे, कुठे असेल, काय असेल. आपण गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे ते दहशतमुक्त केलं होतं. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये राम शिंदे सरांनी काय केलं असेल तर इथं दहशत लावलेली आहे. आणि याचं उत्तर आपल्याला 100% या इलेक्शनच्या माध्यमातून द्यायचंय की लोकशाही जास्त महत्वाची, लोकांचं मत जास्त महत्वाचं आहे आणि दहशत हे आम्ही आमच्या पायाखाली तुडवतो हे दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आलेली आहे. याच्यामध्ये मगाशी काही मुद्दे सांगितले, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं शेतीचं पाणी आणण्यासाठी बलाच फॉलोअप करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण शेतीचं पाणी, आणि ते सुद्धा मुबलक पाणी, कर्जतचे काही 30 गावं आणि जामखेडचा पुरा तालुका यासाठी सर्वे केलाय, राज्य सरकारकडनं केला आणि केंद्र सरकारकडनं सुद्धा करून घेतलेला आहे. आणि हे 5 वर्षामध्ये हे काम आपण केलेलं आहे. मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो, 23 तारखेला महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आणि पहिली 2 कामं या कर्जत जामखेडमध्ये जर मी कुठली करणार असेल तर एक तर शेतीचं पाणी हे आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आणि MIDCचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. MIDC आपण जिथं पाहिजे तिथं आणणार आणि त्या MIDC मध्ये आपण कंपन्या सुद्धा आणणार आणि कंपन्या आल्यानंतर इथं असणाऱ्या सर्व मुला मुलींना तिथं हाताला काम मिळेल हे नक्कीच आपण येत्या काळामध्ये करू. राम शिंदे सर मंत्री असताना नाही तर त्याच्या आधी सुद्धा कधी MIDC ची चर्चा झालेली आपण बघितली का हो? अहो, राम शिंदे सरांनाच माहित नसेल MIDC काय असतं, पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना शिकवले. आमच्या माता भगिनी शेतामध्ये काम करायला जेव्हा जातात तेव्हा खुरपताना सुद्धा म्हणतात, अरे आपली MIDC कधी येते. हा बदल झाला गेल्या 5 वर्षामध्ये. अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे की आपल्या कुटुंबासाठी काय महत्वाचं आहे, आपल्या परिवारासाठी काय महत्वाचं आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी काय महत्वाचं आहे, आपल्या शेतीसाठी काय महत्वाचं आहे. आणि ही चर्चा ही सकारात्मक चर्चा आहे, जी चर्चा गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये झालेली आहे. खरं तर राम शिंदे सरांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, काही कर पण रोहित पवारला मतदारसंघामध्ये अडकून ठेव. नाही जमलं त्यांना. 5 वर्ष गायब. आपण 5 वर्ष काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तिथं असणारे लोक सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं असं काम केलंय. आणि मग अशा पद्धतीने काम केलं असेल तर नक्कीच मला विश्वास आहे की 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपली लीड गेल्या वेळेसपेक्षा 100% तिथं डबल झालेली असेल. अहो, हे जे भाजपची लोक आहेत महाराष्ट्रामध्ये येऊन काय प्रचार करतात की पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये कृषी मंत्री असताना 10 वर्षामध्ये काय केलं.
हाच प्रश्न लोकसभेच्या वेळेस अमित शाह साहेबांनी तिथं विचारला होता महाराष्ट्रामध्ये येऊन. पवार साहेबांनी काय केलं 10 वर्षामध्ये कृषी मंत्री असताना. लोकांनी उत्तर दिलं लोकशाहीच्या माध्यमातून. 23 खासदारांवर डायरेक्ट बीजेपी 9 खासदारावर आलेली आपण सगळ्यांनी बघितले. आणि परत 4 दिवसापूर्वी अमित शाह म्हणतात की पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये काय केलं. अमित शाह साहेब थोडं थांबा, 23 तारखेची वाट बघा. विथ इंटरेस्ट महाराष्ट्राची स्वाभिमानी लोक उत्तर देतील की पवार साहेबांनी काय केलं आणि महाविकास आघाडीला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही.